जय महाराष्ट्र, जय शिवराय सर्वांना. कविता पारिक चॅनलवर आज पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा टॉपिकवर बोलणार आहोत जिथे लोक कधी-कधी स्वतःसोबत स्कॅम करून घेतात. पॅसिव्ह इन्कम नेमकं काय असतं हे लोकांना माहीतच नाही. त्यामागचं सत्य काय आहे हे अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आज सोशल मीडियावर सगळीकडे एकच गोष्ट व्हायरल होतीये. लोकं दाखवतात की काहीही काम न करता पैसा येतात. झोपेत सुद्धा पैसा येतो. मोबाईल ठेवला की पैसा येतो. पण खरं सांगते हे पूर्ण सत्य नाहीये. अनेक लोक या गोष्टींना बळी पडतात आणि मग निराश होतात आणि म्हणून आज आपण एकदम सोप्या भाषेमध्ये या गोष्टींना क्लिअर करणार आहोत. पॅसिव्ह इन्कम म्हणजे नक्की काय आहे? काय त्याचं मागचं सत्य आहे? काय खोटं आहे? काय खरं आहे? पॅसिव्ह इन्कम म्हणजे नेमकं काय असतं? हे सोप्या भाषेत सांगतेय. सांगायचं झालं तर तुम्ही एकदा काम करताय, त्यातून तुम्हाला पुन्हा-पुन्हा पैसा मिळतोय. पण ह्या गोष्टीमध्ये सुद्धा एक गोष्ट महत्वाची आहे, की पॅसिव्ह इन्कम सुरुवातीमध्ये ॲक्टिव्ह काम खूप करावं लागतं. उदाहरण जर द्यायला गेले, समजा एक YouTube चॅनल आहे, तुम्ही सुरू केलाय. पहिल्या काही महिन्यात तुम्हाला रोज व्हिडिओ बनवावे लागताय, रोज एडिटिंग करायची, रोज अपलोड करायचं. सुरुवातीला मेहनत खूप जास्त आहे, इन्कम सुद्धा होत नाही. पण हळू जेव्हा तुमचे व्हिडिओ चालायला लागतात, व्हिडिओ चालायला लागले, की तुम्हाला त्यातून महिनो पैसे यायला सुरुवात होते. हेच झालं आपलं पॅसिव्ह इन्कम. आणखी एक उदाहरण द्यायला गेले तर बघा, एखादा स्टुडंट आहे, त्याने एक्झाम नोट्स बनवल्या आहेत, त्याचे पीडीएफ तयार करून ठेवले आणि ऑनलाईन तो शेअर करतोय. सुरुवातीला मेहनत त्यांनी घेतली आहे त्यावर सगळ्या नोट्स बनवण्यासाठी, पण नोट्स विकले गेले की वारंवार त्याच्यातून त्याला पैसे येतात. तो झाला पॅसिव्ह इन्कम. आणखी एक जर उदाहरण द्यायला गेले तर एखादा पर्सन मोबाईल एडिटिंग शिकतोय, ते एडिटिंग लोकांना शिकवतोय. त्याचा एक छोटासा कोर्स त्याने बनवलाय आणि कोर्स तयार करून ठेवला. तो लोकांना तो सेल करतोय, विकतोय. तर तो झाला त्याच्यातून वारंवार इन्कम झालेला इन्कमला तो म्हणणार पॅसिव्ह इन्कम. पॅसिव्ह इन्कम मध्ये एकदा काम खूप जास्त करावं लागतं, पण फायदे अनेक वेळा होतात. लोक इथे एक खूप मोठी चूक करतात. त्यांना वाटतं की काहीही काम न करता इथे पैसा येतोय. पण खरं काय आहे तर पॅसिव्ह इन्कम म्हणजे आधी खूप मेहनत आणि नंतर आराम. आता ही खूप महत्वाची गोष्ट अजून आहे. इथे अनेक लोक फसवले गेलेले आहे. सोशल मीडियावर काही जाहिराती येतात की रजिस्टर करा, पैसे कमवा, मेसेज करा. मेसेज येतो आणि त्यानंतर ते म्हणतात की काम देतोय तुम्हाला म्हणून तुम्ही 5,000 भरा, मग काम देतो. किंवा काही फोन करतात आणि त्यांना म्हणजे ते सांगतात की मोबाईलवर ओटीपी आला आहे, ओटीपी सांगा, रजिस्ट्रेशन वगैरे या सगळ्या गोष्टी. लोक भोळ्या भाबड्या मनाने विश्वासाने ओटीपी देतात आणि त्यांचे बँकेचे खाते काही मिनिटातच फस्त होऊन जातात, संपून जातात पैसे त्यांच्या बँकेतले आणि फसवणूक होते. लक्षात ठेवा, कधीही कोणालाही ओटीपी वगैरे द्यायचा नसतो आणि खऱ्या कंपनी ज्या आहेत, ज्या काम देतात त्या पैसे घेत नाही आधी. जी खरी कंपनी असते कधीही काम देण्यासाठी पैसे घेत नाही आणि जे लोक तुम्हाला म्हणतात की खूप सोप्या पद्धतीने इथे पैसे कमावले जातात, त्या बहुतेक लोक म्हणजे त्यांच्या बळी पडतात. तर सोप्या पद्धतीने पैसे कमवणं ह्या त्या गोष्टी खूप इझी आहे, आरामशीर होऊन जातात, सगळ्या गोष्टी आरामात मिळतात. तर हे जेव्हा तुम्ही लोकांकडून ऐकताय त्या लोकांना इझी घेऊ नका, कारण ते लोक तुमची फसवणूक करणार आहे. 99% लोक अशी असतात. म्हणून डोळे उघडे ठेवा, विचार करा आणि मगच निर्णय घ्या. कारण पैसा कमवणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच महत्वाचं पैसा सुरक्षित ठेवणं सुद्धा आहे. आता रिअल पॅसिव्ह इन्कम सोर्सेस कोणते आहेत ते आपण बघूया. YouTube, ब्लॉगिंग, अफिलिएट मार्केटिंग, डिजिटल प्रोडक्ट्स हे सगळे खरे मार्ग आहेत. पण यामध्ये सुद्धा पेशन्स, कन्सिस्टन्सी, मेहनत लागते. उदाहरण देऊन सांगायला गेले तर ब्लॉगिंगमध्ये तुम्ही आज एक आर्टिकल लिहिताय, पुढे 1 वर्ष तो Googleवर राहिला तर तुम्हाला तिथे सतत इन्कम वगैरे देतो. अफिलिएट मार्केटिंग झालं, त्यामध्ये तुम्ही एखादा प्रॉडक्ट ऑनेस्टली रेकमेंड करताय लोकांना, ट्रस्ट बिल्ड करताय आणि ते मग वारंवार तुमच्या लिंकवरून परचेस करताय, खरेदी करताय. म्हणजे मग ते अफिलिएट मार्केटिंग चालू राहतं तुमचं आणि ह्यातून तुम्हाला इन्कम होते आणि त्याच इन्कमला तुम्ही पॅसिव्ह इन्कम म्हणू शकता. हे सगळं एका दिवसात शक्य कधीच होत नाही. तुम्हाला यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. स्लो ग्रोथ, रिअल ग्रोथ असते. बिगिनर्सला एकच गोष्ट सांगते की तुम्ही अफिलिएट आणि YouTube वरून स्टार्ट करू शकता. कारण यात स्किल तुमच्या डेव्हलप होतात आणि लाँग टर्ममध्ये तुमच्या इन्कम तयार होतात. तुम्ही मोबाईलवरून व्हिडिओ एडिटिंग, व्हिडिओ बनवू शकता. स्किल कंटेंट वगैरे तुम्ही सिंपल कंटेंट बनवून स्किल तुमच्या एन्हान्स करू शकता. लोकांचं प्रॉब्लेम्स वगैरे तुम्ही जर सॉल्व्ह केलं, त्यांना व्हॅल्यू द्यायला सुरुवात केली, तर हळूहळू तुमचं चॅनल ग्रो होतं. पण इथे सुद्धा लोक खूप मोठमोठ्या चुका करतात आणि ती मोठी चूक म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवत नाही. 10 दिवस काम करतात, रिझल्ट नाही आले की सोडून देतात.
कन्सिस्टन्सी नाही ठेवली तर तुमची ग्रोथ होत नाही, ती खूप महत्वाची आहे. शॉर्टकट शोधत राहिला तर तुम्हाला कधी त्याचं शॉर्टकट मिळणार नाहीये. स्मार्ट वर्क आणि सातत्य असणं खूप इम्पॉर्टंट आहे. एक प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा, की रोज मोबाईलवर वेळ घालवतोय, पण त्यातून काही बिल्ड होतंय का? जर नाही, तर आजपासून करायला सुरुवात करा. मोबाईल फक्त वापरून अर्थ नाहीये. मोबाईलला एक ॲसेट म्हणून यूज करा. कारण कंटेंट हा तुमचा ॲसेट आहे. एकदा तयार केलेलं काम तो तुम्हाला पुन्हा-पुन्हा पैसे देतंय. माझे असे अनेक विद्यार्थी आहेत, ज्यांनी झिरो पासून सुरुवात केलेली आहे. YouTube सुरू करून, अफिलिएट मार्केटिंग करून आज ते घर बसल्या पॅसिव्ह इन्कम जनरेट करताय. सुरुवातीला ना त्यांनाही रिझल्ट नव्हता आलेला खरं सांगितलं तर आणि मला सुद्धा इव्हन मला पण सुरुवातीला रिझल्ट नव्हते. पण आज आम्हाला इन्कम मिळतोय. आता एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगते. मोठं काही करून घेण्याची गरज नाहीये. पुढचे 7 दिवस फक्त एकच काम करा. तुम्हाला कोणता पॅसिव्ह इन्कम सोर्स आवडतो ते ठरवा. वेळ लागेल त्याला थोडंसं पण ठरवलं जाईल. त्याच्या पुढे रोज थोडं-थोडं शिकायला सुरुवात करा. 7 दिवस काहीतरी तयार करा. जसं व्हिडिओ नोट्स, सिंपल कंटेंट. पुढचे 7 दिवस ते लोकांपर्यंत पोहोचवायचं कसं हे शिका. अपलोड करा, शेअर करा आणि लोकांकडून त्यांचे फीडबॅक घ्या. त्यानंतर पुढचे 7 दिवस आता त्यात सुधारणा काही गरज असेल तर सुधारणा करा. पुन्हा तीच प्रोसेस रिपीट करायची आहे. महिनाभरात तुम्ही चांगल्यापैकी शिकून तयार व्हाल. तुमचं छानपैकी काम तयार होईल. चुका तुम्ही मात्र करणार आहात. सगळेजण चुका करतात. लोकांपर्यंत पोहोचावा तुमच्या कामाला. हे सगळं एकत्र सगळ्या गोष्टी तुम्ही शिकाल. कॉन्फिडन्स वाढेल. लक्षात ठेवा पॅसिव्ह इन्कम म्हणजे जादू अजिबात नाहीये. एक प्रोसेस आहे. आधी मेहनत घ्यावी लागते इन्कम जनरेट होण्यासाठी. जर तुम्ही आजपासून सुरुवात केली, पुढच्या काही महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. एक खास गोष्ट YouTube, अफिलिएट मार्केटिंग, डिजिटल स्किल्स हे सगळं आम्ही सोप्या पद्धतीमध्ये शिकवतो. स्टेप बाय स्टेप शिकवतो. तुम्हाला कुठेही शंका असेल तर व्हिडिओच्या खाली कॉमेंट करा, कॉन्टॅक्ट करा मला. मी तुम्हाला नक्की मदत करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कविता पारीख चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या पॅसिव्ह इन्कमवर काम करणार आहात, कोणत्या पॅसिव्ह इन्कम सोर्स पासून तुम्ही सुरुवात करणार आहात. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.